लोणचं बनवताना पहिला विचार हाच येतो की लोणच्याला बुरशी तर लागणार नाही ना। तर आज आपण वर्षभरासाठी लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। बऱ्याचशा बारीक-सारीक टिप्स सांगितल्या की ज्यामुळे आपल्या लोणच्याला अजिबात बुरशी लागणार नाही। लोणच्यासाठी कुठली बरणी वापरायची, मसाला कसा घरीच्या घरी बनवायचा आणि लोणच्याला परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते आज आपण इथे बघणार आहोत। लोणच्याला कैरी घेताना कधीही ती कैरी आहे ना पूर्ण परिपक्व झालेली, म्हणजे त्यामध्ये गाभा तयार झालेला आणि वरून अशी हाताला आपल्या कडक लागते अशीच कैरी आपल्याला घ्यायची असते। आता मी ही कैरी 2 किलो कैरी इथं घेतली आहे। तर बाजारातून आणतानाच मी त्यांच्याकडूनच फोडून आणली होती, कारण घरी आंबे फोडणी नव्हती आमच्याकडे आणि घरी ती चिरता सुद्धा येत नाही कारण त्याचा गाभा पूर्ण कडक झालेला असतो। तर ही कैरी तुम्ही जर घरी चिरत असाल आंबे तर त्या चिरायच्या अगोदरच आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर चिरायचे। आंबे चिरल्यानंतर कधीही धुवायचे नाही। त्यानंतर बघा ह्या सगळ्या कैऱ्या आहे ना अशा कॉटनच्या कपड्यावरती पसरवून आपल्याला रात्रभर फॅनच्या हवेमध्ये सुकवून घ्यायच्या। जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये 1 ते 2 तास ह्या कैऱ्या आपल्याला आधी सुकवून घ्यायच्या, म्हणजे याच्यामध्ये काही मॉइश्चर वगैरे असतं ना ते सगळं निघून जायला हवं। अजिबात ह्यामध्ये पाण्याचा अंश सुद्धा नको। आता इथे बघू शकता तुम्ही मी रात्रभर ह्या कैऱ्या आहे ना फॅनच्या हवेमध्ये छान सुकवून घेतल्या। सगळ्या कैऱ्यांची जी साल आहे ना ती अशी थोडीशी चिमल्यासारखी झाली आहे। त्यानंतर सगळ्या कैरी मी इथं मोठ्या परातीमध्ये काढून घेतल्या आणि ह्याच्यावरती आपल्याला 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ घालायचे। ही घरीच बनवलेली हळद आहे आणि हळद घालणं खूप जरुरी आहे ह्या स्टेजला, कारण काय होतं हळदमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात आणि कैरीवरती हळद घालून ठेवलं आपण की त्या कैरीला आहे ना आपोआप असं एक त्याचं कोटिंग तयार होतं, त्यामुळे आहे ना कैरीला आपल्या जंतूचा संसर्ग होत नाही। त्यानंतर आता हळद आणि मीठ आपल्याला असं दोन्ही हातांनी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची की कैरीचं लोणचं बनवताना आहे ना आपण त्यासाठी जी भांडी वापरतो आणि आपले हात सुद्धा हे स्वच्छ धुतलेले आणि कोरडे असायला हवे। आपल्या हातामध्ये किंवा आपल्या भांड्यांमध्ये अजिबात ओलावा मॉइश्चर असायला नको। सगळं हळद आणि मीठ लावून झालं ना कैरीला की अशी एक चाळण घ्यायची, त्याच्यावरती ह्या सगळ्या फोडी टाकून घ्यायच्या। म्हणजे बघा आता आपल्या कैरीमध्ये तर काहीच मॉइश्चर शिल्लक नाही आहे, पण मिठाचं ज्याला कैरीला पाणी सुटू शकतं, त्यामुळे आहे ना मी इथे एक चाळण घेतली आणि चाळणीच्या खालती असं एक भांडं ठेवायचं, कटोरा वगैरे असेल ना किंवा एखादं टोपलं ते ठेवायचं, म्हणजे खालून सुद्धा ते आपल्या कैरीला हवा लागत राहते। त्यानंतर असा एक सुती कापड असतो, तो सुती कापड ह्या कैरीवरती असा पांघरून द्यायचा, म्हणजे वरून सुद्धा ह्याला असा उष्णता लागणार नाही, वरून सुद्धा हवा ह्या कापडमधून कैरींना लागतच राहील। आणि ह्या कैऱ्या आहे ना आपल्याला 4 ते 5 तास अशाच ठेवून द्यायचे। आता बघू शकता इथे 4-5 तास झाले आहे। मी जरासं झटकून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी याला सुटलेलं आहेच। हे बघा अगदी थोडंसं पाणी सुटलं, जास्त पाणी अजिबात सुटलं नाही, कारण कैरींमध्ये तर पाणी आपल्या नव्हतंच। आता सगळ्या कैऱ्या आहे ना मी ह्या मोठ्या परातीमध्ये परत एकदा काढून घेत आहे आणि याला फॅन खाली थोडंसं, म्हणजे आपण जो लोणच्याचा मसाला बनवतोय ना तेवढा वेळ फक्त मी ह्या कैऱ्या अशा थोड्याशा फॅनच्या हवेमध्ये सुकवून घेईन। आता आपण 2 किलो कैरींचं लोणचं बनवतोय, तर ह्या 2 किलो कैरींच्या लोणच्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण किलो तेल बस होतं। आणि तेल तुम्ही इथे मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकता। मी इथे शेंगदाणा तेल वापरत असते लोणच्यासाठी, तर मी अर्धा ते पाऊण किलो तेल मी इथे गरम करून घेत आहे। तर तेल आपल्याला पूर्ण असं कडकडीत म्हणजे वाफ निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। तेल सुरुवातीलाच गरम करत आहे कारण बाकीचा मसाला होऊस्तोवर आपलं हे तेल थंड होईल। तर लोणचं आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचं, तर त्यासाठी आपल्याला चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही काचेची बरणी सुद्धा वापरू शकता, पण चिनी मातीची बरणी जर वापरली तर उत्तमच आहे, कारण चिनी मातीची जी बरणी असते ना ती थंड असते, त्यामुळे आपल्या लोणच्याला अजिबात उष्णता लागत नाही, त्यामध्ये वर्षभर सुद्धा आपलं लोणचं टिकतं। तर ही बरणी आपल्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची, कमीत कमी 1 तासभर तरी आपल्याला बरणी उन्हामध्ये वाळवून घ्यायची। त्यानंतर इथे बघा एक तवा छान कडकडीत गरम करायचा, याच्यामध्ये आहे ना 2-3 चिमटी एवढं आपलं हिंग घालायचा आणि हिंग छान असा धूर निघेपर्यंत जाळून घ्यायचा, म्हणजे करपू द्यायचा चांगला। त्यामधून बघा असा धूर निघायला लागला की आता आपली जी बरणी आहे ना ही अशी याच्यावर उबडी धरायची आणि सगळी वाफ त्या बरणीला लागली पाहिजे। त्यामुळे काय होतं, काही थोडंफार जरी काही असेल ना त्याच्यामध्ये ओलावा तर तो सगळा निघून जाईल आणि एकदम ते अशी निर्जंतुक आपली ही बरणी होऊन जाईल। तर ही एक स्टेप खूप महत्त्वाची आहे, ही तुम्ही लोणचं बनवताना नक्की यूज करा। आता हे बघा सगळी ह्याच्यामध्ये धूर गेला की सगळी आपली जी बरणी आहे ना छान अशी निर्जंतुक झालेली आहे। इथे बरणी थोडा वेळ उघडी राहू द्यायची, त्यामध्ये वाफ आहे ना म्हणून फक्त 5 ते 10 मिनिटं उघडी राहू द्यायची, त्यानंतर तुम्ही झाकण ठेवू शकता। आता तवा गरमच आहे, तर ह्याच्यावर आपण एक थोडासा मसाला बनवून घेऊया आपल्या लोणच्यासाठी। तर इथे मी 1-1 टीस्पून सगळं साहित्य घेतले, 1 टीस्पून मेथीदाणे, 1 टीस्पून काळी मिरी, 1 टीस्पून लवंग आणि 1 टीस्पून बडीशोप।
आता हे सगळे मसाले आपले हलकेसे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ह्याचा रंग बदलायला नको, फक्त हलकासा सुगंध सुटायला लागला की बस आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे। हे मसाले भाजण्याचे कारण म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं ना, त्याच्यामुळे आपण हे मसाले एकदा भाजून घेणं खूप जरुरी आहे। ते मसाले थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत इथे मी 1 चमचा जिरे घेतले आणि 1 चमचा धने पावडर। तर हे थोडंसं जाडच धने पावडर होतं घरी बारीक केलेलं, म्हणजे क्रश केलेले धने म्हटले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हे धने पावडर आणि जिरे आपल्याला ह्याच आधी भाजलेल्या मसाल्यामध्ये घालून आहे ना एकदाच छान असं याला थोडंसं किंचित जाडसर असं बारीक करून घ्यायचं, लय जाडं नको। त्यानंतर आता इथे तेल आपलं जे आहे ना हे कोमट झालं, तर ह्या कोमट तेलामध्ये आधी मी चिमूटभर हिंग घालून बघितला, तर हिंग छान फुलून आला होता। बस आपल्या ह्या स्टेजला आपल्याला इथे 1 टीस्पून एवढा हिंग घालायचा आहे। हिंग जो गड्याचा हिंग असतो तोच घेतला होता मी आणि तो छान बारीक केला, कारण त्याला खूप छान असा सुगंध येतो। आणि इथे बघू शकता तुम्ही हिंग घातल्यानंतर सगळं मस्त असा फुलला गेला आहे, पण हा अजिबात करपलेला नाही आहे। इथे बघू शकता करपला असता तर ह्याचा रंग काळा झाला असता, हा पांढरा शुभ्राचा आहे, पण हिंग छान मस्त असा तळला गेला आहे आपला। आता इथे 2 किलो लोणच्यासाठी मी इथे 200 ग्राम एवढं मीठ घेतलं, तर ह्यातलं 2 चमचे मी आधीच करींना लावलं होतं। इथे 200 ग्रामला 2 चमचे कमी मीठ आहे। हे मीठ आपल्याला हलकंसं 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं। मीठ भाजणं जरुरी आहे, कारण मिठामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे सुद्धा आपलं लोणचं खराब होऊ शकतं। भाजलेल्या मिठामध्येच मी आता इथे आपण मगाशी जो बारीक केलेला मसाला होता ना मिक्सरला तो घातला। 2 किलो लोणच्यासाठी इथे मी जे लाल तिखट आहे ना हे 8 चमचे घेणार आहे। तर आता तुमचं मिरचीचं पावडर किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही घ्या। माझं हे मिरचीचं पावडर आहे ना मीडियम तिखट होतं, तर 2 किलो लोणच्याला मी इथे 8 चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 8 चमचे मीठ एवढं घेतलं आहे। त्यानंतर इथे मी 200 ग्रामच आपलं जे मोहरीची डाळ असते ना ती घेतली आहे पिवळी, लोणच्यात टाकायची। ही मोहरीची डाळसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायची। खूप जास्त वेळ भाजायची नाही, जास्त वेळ भाजली तर त्याचा कडवटपणा येतो, आपल्या लोणचा कडसर लागू शकतो। त्याच्यामुळे हे हलकंसं फक्त 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आणि आता चमच्याने आधी सगळे मसाले असे छान मिक्स करून घ्यायचे। आता आपले जे लोणच्यात टाकायचे मसाले होते आपण सगळे मसाले इथे टाकून घेतले, हलकेसे मिक्स केले की आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं तेल घालायचं आहे। आता थोडंच का घालायचं तर ते तुम्हाला सांगते। इथे बघा आपले हे मसाल्यामध्ये आहे ना कोमट असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। थंड किंवा खूप कडकडीत गरम तेल आपल्याला नाही घालायचं आहे। गरम तेल जर ह्या मसाल्यामध्ये घातलं तर आपले मसाले करपून जातील, त्याचा असा काळपट रंग येतो मग लोणच्याला। आणि जर आपण थंड तेल घातलं तर मसाले कच्चेच राहतील, त्यामुळे इथे कोमट तेल आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये अगदी थोडंच घालायचं आहे, फक्त मसाले भिजतील एवढं आपल्याला तेल घालायचे। बाकीचं तेलसुद्धा आपण घालणारच आहोत, पण ते नंतर घालणार आहोत। आता इथे सगळं तेलामध्ये हे मसाले आहे ना छान असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे। आणि परत एकदा तुम्हाला सांगत आहे, लोणचं बनवताना जी भांडी चमचे तुम्ही वापरताना ती सगळी आपल्याला कोरडी आणि स्वच्छ धुतलेली हवी, त्याच्यामध्ये थोडंसुद्धा मॉइश्चर नको। आता ज्या लोणच्याच्या फोडी होत्या ना ह्या सगळ्या मी आता ह्या मसाल्यामध्ये इथे मिक्स करून घेणार आहे। हात घालायचाच नाही लोणच्यामध्ये, आपण ह्याला शक्यतो चमच्यानेच मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा। आणि आता बघू शकता ह्या परातीमध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे। जे लोणच्याला पाणी सुटलं होतं ना थोडंसं मिठाचं ते सुद्धा आता नाही आहे। तर इथे चमच्याने मी आधी हे मसाले मिक्स केले। आता मी तेल जे म्हटलं होतं ना तुम्हाला की आता मी तेल घालत नाही आहे पूर्ण, तर ते यासाठीच, कारण तेल घातलं असतं ना तर सगळा मसाला हा तळालाच राहिला असता, व्यवस्थित आपल्या लोणच्याच्या फोडीला मसाला कोट झाला नसता। त्याच्यामुळे आता आपण हा मसाला आधी लोणच्याच्या फोडीमध्ये चमच्याने असा छान मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सगळ्या एकूण एक फोडीला आपला हा मसाला लागला जातो। एकदा मसाला मिक्स झाला की त्यानंतर आपण जे उरलेलं तेल आहे ना ते ह्या लोणच्यामध्ये घालून घेणार आहोत। इथे बघू शकता मस्त आपल्या लोणचं बघून आता तोंडाला पाणी सुटले। अशा बऱ्याचशा बारीक सारीक टिप्स आहेत ज्या आपण आणखी पुढे सुद्धा बघणार आहोत। तर इथे बघा आता आपला सगळा मसाला मिक्स झाला आणि उरलेलं जे तेल होतं ते मी आता इथे घालून घेतलं। इथे तेलामध्ये हिंग जो आहे ना हा तळाला जाऊन बसला होता, म्हणून शेवटी जरासं मी असं हलवलं आणि हिंगासकट ते तेल आपल्या ह्या लोणच्यामध्ये घालून घेतलं आणि बस। आता तुम्हाला इथे वाटत असेल की हे लोणच्याला तेल थोडं कमी झालं आहे, तर अजिबात कमी नाही आहे। मी तुम्हाला सांगणारच आहे, याच्यामध्ये एक्स्ट्राचं तेल अजिबात घालायची गरज नाही। एवढं तेल आपल्या ह्या 2 किलो लोणच्याला बस होतं, कारण ह्या फोडी सगळ्या आपल्या तेलामध्ये भिजणार आहे। आता जरी आपल्याला हे असं दिसत असलं तरी हे तेल सगळं वरती येतं। अशा फोडी दाबून घ्यायच्या, म्हणजे आतमध्ये एअर जायला नको, चमच्याने अशा दाबून घ्यायच्या तेलामध्ये छान। इथे बघा आता हे आपल्याला 1-1.5 तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे। 1-1.5 तासानंतर आता बघा
इथे बघा आपलं लोणचं छान मसाल्यामध्ये मस्त असं थोडंसं मुरल्या गेलं होतं. मी ह्याच कटोऱ्यामध्ये हे लोणचं राहू दिलं होतं. आता इथे बघू शकता आपल्या ज्या लोणच्याला आहे ना रंग खूप छान आलेला आहे मस्त. आता इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे. आता माझं हे 2 किलो आंबे होते म्हणजे कैऱ्या होत्या, त्याच्यासाठी अर्धा किलो मी इथे गूळ घातला. तर आता जर तुम्हाला आंबटच लोणचं हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ स्किप करून घ्या, म्हणजे तुमचं लोणचं आता परफेक्ट तयार झालं आहे. पण आमच्याकडे आंबट गोड लोणचं लागतं, त्यामुळे इथे मी 2 किलो लोणच्याला अर्धा किलो एवढा गूळ घातलेला आहे. आता गूळ आणि तेल त्यानंतर मीठ ह्या 3 गोष्टी ज्या आहे ना, तेल मीठ आणि गूळ हे आपल्या लोणच्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. याच्यामुळे आहे ना आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. तर गूळ चांगला फ्रेश घ्यायचा घालायचा असल्यास आणि छान बारीक चिरून आपल्याला गूळ ह्या लोणच्यामध्ये घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गूळ बारीक चिरून घालायचा, म्हणजे तो पटकन लोणच्यामध्ये मिक्स होतो. त्यानंतर आता चमच्याच्या साहाय्याने आपण लगेच आपल्या बरणीमध्ये हे लोणचं भरून घेणार आहोत. इथे बघा असं चमच्याने भरलं. आतासुद्धा तुम्हाला इथे तेल कमीच वाटत असेल तर अजिबात तेल कमी नाही आहे. हे लोणचं असंच आपल्याला 2 दिवसपर्यंत ह्या बरणीमध्ये ठेवून द्यायचं. सगळ्या फोडी अशा चमच्याने दाबून घ्यायच्या. इथे बघा मी झाकण ठेवून आता हे लोणच्याची बरणी 2 दिवस अशीच ठेवून देणार आहे आणि 2 दिवसानंतर तुम्ही बघाल ह्याचं तर आपलं जे लोणच्यामध्ये तेल आहे ना सगळं तरंगून वरती आलं आहे, कारण बरोबर मिठाचं आणि गुळाचं पाणी होतं आणि तेल जे आहे ना ते वरती तरंगून येतं. त्यामुळे आहे ना सगळे मसाले म्हणजे लोणच्यामध्ये कधीही आहे ना तेल घालायची अजिबात घाई करायची नाही. आता बघू शकता ह्या लोणच्याला एवढं तेल परफेक्ट आहे. आणि आता हे बघा सगळ्या ज्या फोडी आहेत ना लोणच्याच्या मस्त अशा तेलाने भिजलेल्या आहेत. सगळं तेल वरती आलं आहे. एक्स्ट्राचं तेल घालायचं नाही, आपल्याला लोणच्याच्या फोडी भिजे एवढंच तेल आपल्याला हे आपल्या लोणच्यामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. आता वर्षभरासाठी आपल्याला लोणचं टिकवायचं आहे तर ह्या बरणीच्या वरती असं एक कॉटनचा कापड बांधून घ्यायचा, म्हणजे आपल्या ह्या झाकण उघडतानासुद्धा डायरेक्ट असा हवेचा संसर्ग होणार नाही, डायरेक्ट हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. त्याच्यामुळे आपलं लोणचं जे आहे ना हे टिकतं, त्यामध्ये हवा अजिबात शिरत नाही. कारण चिनी मातीची जी बरणी असते ती काही एअरटाईट नसते, त्यामुळे असा कापड बांधणं लोणच्याच्या बरणीवरती खूप जरुरी आहे. आता इथे महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे की आपल्याला लोणचं घातल्यानंतर 8 दिवसापर्यंत दिवसातून एकदा रोज कोरड्या चमच्याने पूर्ण हे लोणचं आहे ना असं मिक्स करून घ्यायचं. कारण जो मसाला आहे ना हा तळाला जमतो आणि काही फोडीवरतीच तरंगत राहतात तेलामध्ये. तर सगळ्या फोडी मिक्स करून तेलामध्ये मिक्स होणं खूप जरुरी असतं. त्यामुळे लोणचं घातल्यानंतर 8 दिवस दिवसातून रोज एकदा हे लोणचं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि लोणचं बनवताना आहे ना कधीही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोणचं बनवायचं. आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा.